राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो. कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायची हे पण आमच्या पुढे आता प्रश्न पडायला लागला. तर माणसंच आमचे मरायला लागले आणि मारणारे वाचायला लागले, तर राज्यात जर उलट चालणार असलं तर आम्ही उलट चालतो. याच्यात आम्हाला का दोष द्यावा देणारा? खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे, तर खून करणाराला न्याय मिळायला लागलाय फडणवीसांच्या सरकारमध्ये. तर मग आम्ही थोडं उलट चाललं म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला? तुम्ही काय करावं आम्ही? तुम्ही सांगा ना मग आम्हाला. तुम्हीच पर्याय द्या. इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या, मीडियाचे बांधव बी पर्याय द्या. जर खून ज्याचा झालाय त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणाऱ्याला जर फडणवीस न्याय देणार असला, तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चाललो तर तुम्ही आम्हाला का ना ठेवणार? मग आम्ही करावं काय? नुसते मुर्देच बघावत का आता पडलेले? नुसते मुर्देच बघायचे का? मी आता आमच्या लेकरांचे पडलेले नाही जगायचं का? आणि ही एवढ्याच इथं आहे कापऱ्या कोपऱ्या. देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात येऊ, इथं ये, फक्त लय लांब नाही. तुम्हाला सफाई करणं काय अवघड नाही. एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय? कोपरा आहे तो साधा, आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय, भरबाटलाय. तो कलंक तुमच्या पुढे यायला लागलाय. तुम्ही कशाला कलंकित होता? कशाला समजत यांना? तुम्हाला काय दाखवायचंय का? राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला? त्याची काय पाठ थोपटून घ्यायची का तुम्हाला? बघ, तो एवढा खून केला, तुझे आरोपी होते, खंडणीत होते, सगळ्यात होते, मोबाईल मध्ये होते, त्यांनी व्हिडिओ बघितला खून होताना, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहेत, CDR सुद्धा आहेत, तरी मी वाचविलाय का नाही तुला? ही छाती पडवायची का फडणवीसांना? एकट्याचे जेव्हा राज्य चालतंय का काय त्याच्या? त्या खंडणीखोराचे आणि त्या खंडणीखोराच्या टोळीच्या लाभार्थीच्या जीवावर? अरे तुम्ही करा ना सफाई त्याचा. नाही परवडायचं तर राज्य जर बिथरलं तर तुम्हाला आम्ही नाही सहन करणार. जर यातला एक आरोपी सुटला आणि देशमुख कुटुंबाला काही झालं तर आम्ही नाही सहन करणार. फडणवीसांना शेवटची विनंती, तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुमची CIDची, SITची आणि स्थानिक पोलिसांची टीम इथं पाठवा. त्यांना एका खोलीत घेऊन या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या. 302 मध्ये सगळे खंडणीतले ते आरोपी घ्या आणि हे सांभाळणारे सगळे 100-150 जण निघतील. ते ही गाडी बदला बदली केली असेल, ते मोबाईल सापडा, नसं सापडत त्याच्या कातडे सोला ना. कसं काय सापडत नाही? ते कोण आरोपी राहिलाय ते यांना पूर्ण माहिती द्या. आणि मी फक्त याच्यासाठी यांना खाली घेतलं, हे बघा भाऊ गेलाय, हे कुटुंब उन्हात पडले, लेकरं वरवण भटकते न्यायासाठी, म्हणून खाली घेतले. मला ते सहन नाही झालं. आंदोलन ठीक आहे, पण आत्महत्या ही ठीक नाही. आणि माझी पायाखालची माती सरकली होती. आत्महत्या करायचं म्हणलं मला सुचतच नव्हतं काही. मी लय उलट्या काळजाचा आहे, माझ्या डोळ्यात लवकर पाणी येत. मी आज पागल झालो. त्याच्यात आपल्या मीडियाचा बांधवाचा एक फोन आला की ते गायब झाले. मग तर गाडीच पळायला आमची. हे सोपं नाही. गावकरी पण गावकऱ्यांना सांगतो, त्यांच्यावर लक्ष ठेवत जा बाबा, असं होऊ देऊ नका काही. म्हणून त्यांना खाली यायचं हात जोडून विनंती केली. आंदोलन वेगळा विषय, आत्महत्या हा वेगळा विषय. तुमच्या कुटुंबाला गरज आहे, न्याय घेणार आहे. फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू. मग आरोपी सोडायचे असतील, त्यांना लोकांची गरज नसेल आणि आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल, ती त्यांचा विषय. त्यांना जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले, निवडणुकीला लय खर्च झाला असला, तर तो जर गुंडाच्या हाताने वसूल करायचा असला राज्यातला, त्यांचे काही प्लॅन असू शकतात. हे शब्द फडणवीसांच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते. पण ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले, आमचाही नाविलाज झाला. कारण मी आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील, म्हणून तर मराठी शांत आहे, फडणवीसावर विश्वास ठेवलाय. पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसले, यंत्रणा माहितीच देणार नसले, तर मग 100% षडयंत्र आहे. तुम्ही गोड बोलून फसवायला लागले. तुम्ही 10 लाख रुपये दिले, तुम्हाला 20 लाख रुपये देतो आम्ही, घेऊन जा तुमच्या माघारी.
तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागले की काय? तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागलीत का काय? काय करायला तुम्ही? तुमची यंत्रणांनी जर तुम्ही त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसरू शकणार नसता, तुमची यंत्रणा माहिती देणार नसत, तर अवघड विषय नाही. फडणवीस कशाला राज्य चालवता तुम्ही? कारण मी इतक्या मतात निवडून आलो, याच्यातच हुशारकीतच तुम्हाला आयुष्य कडेल घालायचं काय तुमचं? लोकांचे मुर्दे पाडू? ही मस्ती बरोबर नाही. आम्ही माज मस्ती उतरणार मग याच्या टोळीची, ह्या धनंजय मुंडेच्या टोळीची माज मस्ती उतरणार. आम्हाला माहिती आहे ते किती घेतात, त्याच्या हातात कुठं आहेत. मग फक्त आम्ही आणखी संयम पकडणारे. शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो, या कुटुंबांना जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या. यातला एकही आरोपी सुटता कामा नये. तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येत. सगळे 302 मध्ये घ्या. खंडणी मधले ते सगळे दनादन मोके लावून टाका. त्यांना पुराव्याची कमतरता नाही. हजारो आहेत, शेकडा नाही, हजारो. त्याच्याबद्दल त्याचं पोरग तिकडं कोणाला धरतय, ते त्याच्यावर केशी, त्याची टोळीना काले केजला परवाच्याला मारून टाकलंय. त्याच्यानंतर त्या कळममध्ये मारून टाकलंय एक जण. त्याची टोळी जर फडणवीसनी गप नाही बसली तर जनता गप बसली. नाविलाज तुम्ही हे इतके पुरावे आहेत, एवढे पुरावे असून तुम्ही त्याला 302 मध्ये घेत नाहीत, म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार. आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही. जर तुम्ही याला 302 मध्ये घेतलं नाही, याला मुक्यात टाकलं नाही, त्याची संभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही, तर दोषी आम्ही तुम्हाला धरणार. तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत, त्या अपेक्षाचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका. आणि SP साहेबांना सांगतो, इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी त्यांच्या एका खोलीत घरात माहिती कुटुंबाला द्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं. मात्र अनेकांनी त्यांना आवाहन केलं खाली उतरण्याचं, आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असं म्हणण्यापेक्षा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आम्हाला सगळी माहिती द्यावी अशी त्यांनी अट ठेवली आहे, आणि तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ, नाहीतर घेणार नाही अशी भूमिका मांडली आहे. आणि त्यांच्या आंदोलनाच्या वेळी मनोज जरांगे हे देखील तिथं उपस्थित होते. जरांगेंनी सुद्धा त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. आणि आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील सुद्धा बोलत होते. मात्र त्यांनी थेट सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय की या देशमुख कुटुंबाच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. आमची आता सहनशीलता संपलेली आहे. मनोज जरांगे हे नुकतेच पत्रकारांशी बोलत होते. आणि मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. फडणवीस साहेब, तुम्ही कशाला कलंक घेता? आणि जे कोणी आहेत तुमच्या ताब्यात त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. वाल्मिक कराडवरती 302 आणि मकोका का अजूनपर्यंत लावलेला नाही असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.